स्वागत आहे होममेड अन्नमध्ये आणि आज आपण उपवासाची खिचडी बनवत आहोत. तर पहिल्यांदा बटाटा आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तेल शेंगदाण्याचं घेतलेलं आहे. बऱ्याचदा हा बटाटा आपण तेलामध्ये फ्राय करताना ना एकतर ह्याचे ना खूप छोटे छोटे बारीक बारीक काप करायचे आणि हे ना थोडंसं मीठ ॲड करायचं, कारण की ते एकमेकाला चिटकू नये म्हणून किंवा कढईला चिटकू नये म्हणून. आणि आपल्याला असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. जास्त पण फ्राय करू नका, मग ते आंबूस आंबूस लागतं बटाटा. आता आपण भिजवलेली खिचडी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि मी मिरची बरोबर त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं आणखी मीठ ॲड करून घ्यायचं. बटाटा आहे त्याच्यामुळं मीठ बटाटा ऑब्झर्व करतो. आपल्याला थोडं मीठ ॲड करून घ्यावं लागणार इथे. पण थोडंसं आधी चिमूटभर टाकलं होतं बटाट्यासाठी. आपण व्यवस्थित मिक्सअप करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कूट ॲड करायचा शेंगदाण्याचा. शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ॲड करा. जास्त ॲड केल्यानंतर ना खिचडी तिखट लागणार नाही, त्याच्यामुळे जरा कमीच ॲड करा. मी 4 चमचे ॲड केली आहे. आजकाल नवरात्रीमुळे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकत असाल, खूप सारे रील्स व्हिडिओज बघत असाल की याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी, परत आणखीन कोथिंबीर, आणखीन काय 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 ॲड करतात. तर हे सगळं ॲड करायची गरज नाही आहे. ठीक आहे, अशीच खिचडी खूप छान लागते सिंपल. आणि अशीच बनवा आणि ट्राय करा. चला बाय बाय. सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.